Student, today we see the third technique of the thermal analysis is the DSC, that is differential scanning calorimetry. In last lecture we studied the TGA and the DTA techniques. In TGA techniques we can be used, that is TG technique can be used to detect the changes in weight with the change of temperature. In DTA technique we measures the temperature difference between the sample and the reference material. Here also in DSC technique we also study the measures the temperature difference between the sample and the reference material. DSC is the thermal method whereby the energy necessary to establish a zero temperature difference between a substance and a reference material and is recorded as a function of temperature or time when both substance and the reference material is heated or cooled at the predetermined rate. ज्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला बोथ रेफरन्स मटेरियल अँड सॅम्पल मटेरियल आपल्याला काय करायचं आहे तर हीट करायचे आहे किंवा कूल करायचे आहे विथ द कॉन्स्टंट चेंजेस इन टेम्परेचर आणि त्याच्यापासून जे आपल्याला आउटपुट मिळणार आहे किंवा ॲनालिटिकल जो रिझल्ट मिळणार आहे आपल्याला तो आपल्याला तिथे रेकॉर्ड करायचा आहे आणि तेच म्हणजे काय असणार आहे तर आपलं डिफरन्स इन द टेम्परेचर बिटवीन दॅट सॅम्पल मटेरियल अँड दी रेफरन्स मटेरियल, दॅट इज चेंज इन एन्थॅल्पी आपल्याला इथे स्टडी करायची आहे किंवा चेक करायची आहे. नाउ वी सी द प्रिन्सिपल ऑफ द DSC टेक्निक. The sample and inert reference heats separately with the power supply to the sample heater variable so that the temperature difference can be maintained at zero even when endothermic or the exothermic changes occurs. आपल्याला सॅम्पल आणि इनर्ट रेफरन्स मटेरियल आपल्याला तिथे हीट करायचं आहे सेपरेटली इन द सेपरेट कंपार्टमेंट विथ द पॉवर सप्लाय टू द सॅम्पल हीटर. दिस सॅम्पल कंपार्टमेंट कशाला अटॅच असणार आहे तर ते सॅम्पल हीटरला अटॅच असणार आहे अँड द पॉवर सप्लाय टू दॅट हीटर इज व्हेरिएबल सो दॅट द टेम्परेचर डिफरन्स कॅन बी मेंटेन ॲट द झिरो. आणि तिथे त्या सॅम्पल मटेरियलमध्ये एकतर एंडोथर्मिक चेंजेस तिथे ऑकर होणार किंवा एक्झोथर्मिक चेंजेस देर आर ऑकर्स अँड द डिफरन्स इन पॉवर सप्लायड टू द टू हीटर्स. त्या दोन हीटरला तुम्ही किती पॉवर सप्लाय केली त्या दोन पॉवरमधला किंवा त्या दोन टेम्परेचरमधला डिफरन्स आपल्याला तिथे मेजर करायचा आहे आणि इट इज मॉनिटर्ड ॲज द डेल्टा ई. दिस इज मॉनिटर ॲज अ डेल्टा ई. आउटपुट काय आपलं ह्या DSC टेक्निकचं तर आपल्याला तिथे डेल्टा ई किंवा डेल्टा एस तिथे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे फायनली. देन नेक्स्ट इज अ इन्स्ट्रुमेंटेशन. नेक्स्ट पार्ट इज द इन्स्ट्रुमेंटेशन. There is a block diagram for the DSC technique. There are two compartments for the reference material and the sample. There are two holders or the two discs for the sample holder and the reference material. Both the sample holder and the reference holder are connected by heaters. ते कशाला कनेक्टेड आहे तर हीटरला कनेक्टेड आहे अँड दिस हीटर गेट कनेक्टेड टू द पॉवर सप्लाय आणि दिस पॉवर सप्लाय कनेक्टेड टू आउटपुट दॅट इज अ रेकॉर्डर. आता इथे काय होणार आहे तर पॉवर सप्लाय सप्लायज दी पॉवर टू दॅट हीटर्स. पॉवर सप्लाय काय करणार त्या हीटरला पॉवर सप्लाय करणार. तो पॉवर किंवा ते टेम्परेचर कोण ॲब्झॉर्ब किंवा डिसॉर्ब करणार दिस सॅम्पल होल्डर अँड दी रेफरन्स होल्डर. आपण हीटरला काय करणार आहे पॉवर सप्लाय करणार. देन दिस हीटर्स हिटेड दी सॅम्पल होल्डर अँड दी रेफरन्स होल्डर. देर इज एक्झोथर्मिक किंवा एंडोथर्मिक रिॲक्शन ऑकर्स. जर हीट इव्हॉल्व झाली सॅम्पलमधून तर तिथे एक्झोथर्मिक रिॲक्शन होणार. हीट जर ॲब्झॉर्ब झाली तर ती काय होणार आहे तिथे एंडोथर्मिक रिॲक्शन होणार. म्हणजे एकतर ती हीट ॲब्झॉर्ब करणार किंवा हीट इव्हॉल्व करणार आफ्टर सप्लाईंग दिस पॉवर. आणि ते पॉवर सप्लायज किती पॉवर सप्लाय केली त्याच्यासाठी तिथे काय आहे रेकॉर्डर आहे. दिस रेकॉर्डर रेकॉर्डेड द हाऊ मच क्वांटिटी ऑफ द पॉवर सप्लाय टू दॅट हीटर आणि त्याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्याला तिथे त्याचा डिफरन्स मिळणार आहे डेल्टा ई मिळणार आहे तो आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. दिस इन्स्ट्रुमेंट वर्क्स ऑन दी temperature control of the two similar specimen holders in the specimen holder assembly. Here there are two specimen
different specimen holder, that is sample holder and the reference holder. Then now we see the DSC curve. There are two types of DSC techniques. First one is the power compensation DSC and the second one is the heat flux DSC. We see the difference between that power compensation DSC and the heat flux DSC. दोघांमध्ये काय फरक आहे power compensation DSC मध्ये आणि heat flux DSC. According to the material we have used, we use the power compensation DSC method or the heat flux DSC method. There are different components, type of components are used for the power compensation DSC and the heat flux DSC. त्या कंपोनंटमध्ये मग सॅम्पल होल्डर असेल किंवा मग रेफरन्स मटेरियल असेल, अजून काही हीटर्स वगैरे असतील, त्या कंपोनंटवरती ही पॉवर कॉम्पन्सेशन DSC आणि हीट फ्लक्स DSC मध्ये ते डिफरंट कंपोनंट यूज केले जातात. फर्स्ट वी सी द पॉवर कॉम्पन्सेशन DSC. In power compensation DSC, the sample and reference material heated separately with separate electrical heaters. दोन सॅम्पल होल्डर, तिथे सेपरेट सॅम्पल होल्डर, जसं आपण इथे बघितलंय हियर टू डिफरंट सॅम्पल होल्डर्स अँड रेफरन्स होल्डर्स. देर आर टू डिफरंट होल्डर्स फॉर दी सॅम्पल अँड द रेफरन्स मटेरियल. सेम इन पॉवर कॉम्पन्सेशन DSC there are two different sample holders or the disc are used for the sample and the reference material and they are heated separately with the separate electrical heaters. In this method delta T keeping constant. ह्या मेथडमध्ये डेल्टा टी हा कॉन्स्टंट ठेवायचा आहे. when heaters are programmed to ensure that the temperature of both sample and reference advanced at exactly the same rate and the when there is endotherm or exotherm occurs in the sample, the power to the heater will be need to varied in order to maintain the delta T is the 0 or the constant. तिथे delta T constant ठेवायचा आहे and it have the better resolution. This power compensation DSC technique having the better resolution. While the heat flux DSC, in heat flux DSC sample and reference material heated in the same disk. इथे सॅम्पल आणि रेफरन्स मटेरियलसाठी वेगळे सॅम्पल होल्डर्स किंवा वेगळ्या डिस्क किंवा वेगळ्या कंपार्टमेंट यूज केले जात नाही, तर सॅम्पल आणि रेफरन्स मटेरियल हे सेम डिस्कमध्ये हीट केले जातात. अँड देअर इज अ डेल्टा टी इज व्हेरिएबल. हिअर डेल्टा टी इज नॉट कॉन्स्टंट अँड देअर इज नो गुड रिझोल्युशन. देअर फॉर तिथं रिझोल्युशन आपल्याला व्यवस्थित मिळत नाही. हिअर there are two graphs for the DSC, that is it is a DSC curve. There are two peaks, exothermic and the endothermic peak. We get the exothermic peak and endothermic peak. There are two axes X and Y. Here heat flux on the one axis and another axis there is a time or oblique temperature. टाइम किंवा टेम्परेचर नुसार किंवा आपण किती हीट किंवा त्याला किती इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतोय, किती पॉवर सप्लाय करतोय, विथ द टाइम अँड टेम्परेचर आपल्याला इथे हा ग्राफ मिळणार आहे. देअर इज अ टू पिक्स एक्झोथर्मिक अँड द एंडोथर्मिक. जर सॅम्पलनी आपल्या हीट इव्हॉल्व केली तर देअर इज अ पॉझिटिव्ह एंड that is exo and there is a negative end for the heat absorbed, that is the endo. There is a the second graph मध्ये जर आपल्याला बघितलं डेल्टा टी, there is a slightly linear change takes place in our graph. there is a TG, त्याला आपण काय म्हणतो ग्लास ट्रान्झिशन टेम्परेचर. म्हणजे TG पर्यंत आपल्याला तिथे काहीच चेंज दिसत नाही सॅम्पलमध्ये. त्या सॅम्पलमध्ये काहीच चेंज होत नाही, आपण पॉवर सप्लाय करतोय. ओके, फर्स्ट आपण काय घेतलं, सॅम्पल होल्डर आणि रेफरन्स होल्डर घेतलं. रेफरन्स होल्डर आणि सॅम्पल होल्डरमध्ये आपण आपलं मटेरियल टाकले, सॅम्पल मटेरियल आणि ती रेफरन्स मटेरियल, अँड देन वी स्टार्ट टू पॉवर सप्लाय टू दॅट हीटर्स. पॉवर सप्लाय केल्यानंतर हीटरला पॉवर सप्लाय केल्यानंतर इनिशियली त्या सॅम्पलमध्ये काहीच चेंजेस होत नाही आणि सडनली एक अशी वेळ येते की तिथे रिॲक्शन गेट स्टार्ट्स किंवा त्या सॅम्पलमध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होते. म्हणजे इट ॲब्सॉर्ब दी हीट ऑर इट इव्हॉल्व्स दी हीट, आणि त्याला काय म्हणतो आपण, द TG मीन्स ग्लास ट्रान्झिशन टेम्परेचर. तिथे त्याला काय म्हणतो आपण, ग्लास ट्रान्झिशन टेम्परेचर, दॅट इज रिॲक्शन गेट स्टार्ट्स. हिअर देन वी गेट द एक्झोथर्मिक पीक अँड देअर इज अ निगेटिव्ह एंड, एंडोथर्मिक peak.
thus by monitoring the difference in power supplied to the heaters, that is delta E. Here delta E हीट फ्लक्स किंवा इकडे जर बघितलं आपण सेकंड ग्राफमध्ये इथे दिलेले मी डेल्टा ई मीन्स डिफरन्स इन द पॉवर सप्लाय टू हीटर्स. तुम्ही त्या दोन हीटर्सला जितका पॉवर सप्लाय किंवा त्या सॅम्पलने किंवा त्या रेफरन्स मटेरियलने किती पॉवर ॲब्झॉर्ब केली किंवा किती टेम्परेचर ॲब्झॉर्ब केले त्या दोघांमधला डिफरन्स. The thermal changes in the sample may be followed. There is this graph. Show this graph. This graph illustrates a typical DSC thermogram schematically. It is worthy to note the measurement of delta E is effectively a direct measurement of the energy change in the sample, and this makes the DSC particularly appropriate as a technique for the measurement of the delta H value. Same in the heat flux DSC give the same results. Then we see the factors affecting on the DSC curve. There are two factors which are affecting on the DSC curve. First one is the sample characteristics and the second one is the instrumental factors. First we see the sample characteristics. In sample characteristics, first factor is the sample shape. वेगवेगळ्या सॅम्पल शेपचे आपण सॅम्पल तिथे यूज करू शकतो. दॅट इज ग्रॅन्युअल असेल किंवा फ्लॅट असेल. इथे एक एक्झाम्पल घेतलेले बिस्मथचं. ग्रॅन्युअल असेल तर आपल्याला कर्व कसा भेटतो आणि फ्लॅट असेल तर आपल्याला कर्व कसा भेटतो. द शेप ऑफ सॅम्पल हॅज अ लिटल इफेक्ट ऑन द क्वांटिटेटिव्ह अस्पेक्ट ऑफ DSC बट मोर इफेक्ट ऑन द क्वालिटेटिव्ह अस्पेक्ट. अँड द सेकंड वन इज द सॅम्पल साईज. सॅम्पलची साईज किती आहे. अबाउट 0.5 to 10 milligram इज युजली सफिशियंट in the DSC technique. The smaller sample enables faster scanning. Generally smaller sample असेल then there is a faster scanning takes place and it gives the better shape peaks with the good resolution and provides better contact with the gaseous environment. And जर large sample असेल with large sample smaller heat of transition may be measured with the greater precision. This is the two factors of the sample characteristics. Then next one is the instrumental factors. Instrumental factors मध्ये जर बघितलं आपण फर्स्ट वन इज द फर्नेस हिटिंग रेट. फर्नेस हिटिंग रेट आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचा असतो. देन रेकॉर्डिंग ऑर चार्ट शीट दिस इज मेंटेन. देन फर्नेस ॲटमॉस्फिअर. फर्नेस ॲटमॉस्फिअर तुम्ही कशा पद्धतीचं तिथे ठेवताय त्याच्यावरती आहे. फर्नेस ॲटमॉस्फिअर जनरल इनर्ट गॅसेस शुड बी स्टॅबिलाइज. दॅट इज N2 गॅस देन अर्गॉन इनर्ट गॅस. दीज आर दी ते रिॲक्ट नाही झाले पाहिजे आपल्या सॅम्पल मटेरियल किंवा रेफरन्स मटेरियलसोबत. असे आपण तिथे फर्नेस ॲटमॉस्फिअर ठेवायचं आहे. देन जिओमेट्री ऑफ दी सॅम्पल होल्डर. जनरली फ्लॅट सॅम्पल होल्डर्स आर दी यूज्ड अँड द कंपोजिशन ऑफ दी सॅम्पल कंटेनर. कंपोजिशनमध्ये आपण विच टाईप ऑफ दी रेफरन्स मटेरियल अँड दी सॅम्पल मटेरियल तिथे यूज करणार आहे हे त्या कंपोजिशन ऑफ सॅम्पल कंटेनरमध्ये आपण बघितलं. Then the next is the application of the DSC technique. The last point of the DSC is the application. First application is the characterizing material. तुम्ही DSC जर बघितलं तर वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये DSC यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल कॉस्मेटिक इंडस्ट्री असेल किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्री असेल त्या इंडस्ट्रीमध्ये DSC टेक्निक यूज केली जाते. फर्स्ट ॲप्लिकेशन इज द कॅरेक्टरायझिंग मटेरियल. Then the third application is the determination of the phase transition temperature, and third one is the determination of reaction kinetic. That is exothermic reaction है कि endothermic reaction है. That is we have to study in that by using this DSC technique. DSC can be useful for all application of the conventional DTA. DTA चे जे application आहे ते आपण DSC ने स्टडी करू शकतो. and this technique has found many applications in the industry. फर्स्ट पॉइंट मध्ये आपण बघितल्याप्रमाणे these have the many application in number of industry. Then advantages of the DSC technique. This is the more popular technique because of its speed, simplicity and the availability. Then different type of sample such as solid, liquid, powder, thin films tested in variety of environment, that is air, vacuum, inert gas, and the wide variety of temperature can be used to analyze the phase transition. These are the applications of the advantages of the DSC technique. Today we stop here.
In next lecture we see the next thermal methods. Thank you.